जय हिंद मित्रांनो, नमस्ते. आपलं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी लोकमत. तर आपण हा चॅनल सर्व ताज्या घडामोडी, जसं महाराष्ट्रातले असो, भारतातले असो किंवा जगातले असो, कुठल्याही विषयावर मत व्यक्त करण्यासाठी काढलेला आहे. आणि त्याच्यातच आज 12 जानेवारी, तर तुमचं सहकार्य असू द्या. कारण हा चॅनल काढल्यावर 12 जानेवारीला आपण चॅनल काढलेला आहे आज. तर कालच काढलेला आहे, ओपन केलेला आहे. आज पहिला व्हिडिओ टाकणार आहेत आपण. आणि आज योगायोगानं एक गोष्ट आहे की आज 12 जानेवारी असल्यामुळं आज माँसाहेब जिजाऊ, ज्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या, त्यांची आज जयंती आहे. तर सर्वप्रथम आपण माँसाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन करू. आणि आपल्या चॅनलवर गोष्टी अशा राहणार आहेत की सामाजिक किंवा खेळाच्या विषयी माहिती, राजकारणाच्या विषयी माहिती किंवा इतरही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर महत्त्वाच्या घडामोडीवर आपण चर्चा करणार आहेत. आणि त्याच्यामुळं आपण आपल्या चॅनलचं नाव मराठी लोकमत असं ठेवलेलं आहे. तर आज पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं आणि तो असं ठरवलं मी की तो राजमाता जिजाऊविषयी थोडं मत व्यक्त करावं. तर आज राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्यामुळं त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगतो. तर 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा या गावात त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचे आईवडील, आईचं नाव म्हासाबाई आणि वडिलाचं नाव लखोजीराजे जाधव घराण्यातील माँसाहेब जिजाऊ या जाधव परिवारातील होत्या. त्यांचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झालं. आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे की बराच जणांना की छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या घरात जन्म घेतला. आणि अशा पराक्रमी पुत्राला जन्म देणाऱ्या त्या मातोश्री, त्याच्यामुळं माँसाहेब जिजाऊंचं खूप महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. आणि खरं तर ते पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गुरु आहेत, शिक्षिका आहेत. कारण लहानपणापासून त्यांनी शौर्य, युद्धकला, नीतिमत्ता आणि स्वराज्याची प्रेरणा कोणापासून भेटली असेल छत्रपती शिवरायांना, तर ती स्वराज्य संस्थापक आहेत छत्रपती शिवराय. आणि स्वराज्य प्रेरिका म्हणून काम केलेलं आहे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी. तर त्यांचं काम फक्त चूल आणि मूल यापुरतं नव्हतं. स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवरायांना लहानपणापासूनच त्यांनी दिल्यामुळंच शिवरायांसारखा एक शूरवीर पुत्र तयार झाला. आणि पुढं तो आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून उदयाला आले. आणि त्या काळात, त्यांच्या टायमिंगला, म्हणजे जिजाऊंच्या काळात महिलांना अत्यंत तुच्छतेची वागणूक होती. पण त्यांनी ते धैर्याने संकटाला तोंड दिलेलं आहे त्या काळात. आणि पतीचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः सती न जाता, त्या काळात प्रथा होती सती जायची, ती न जाता त्यांनी छत्रपती शिवरायांचं संगोपन केलं. आणि संगोपन असं केलं की ते पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून उदयाला आलेले आहेत. अशा त्या स्वतः मातोश्री होत्या. आणि त्यांचं फक्त त्यांनी मागास सांगितल्याप्रमाणे चूल आणि मूल ह्या गोष्टी न करता त्यांनी आपला पुत्र कसा यशस्वी आणि पराक्रमी होईल आणि हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न होतं, त्यांनी स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं छत्रपती शिवरायांनी. पण त्याच्या आधी म्हणजे संकल्पना मांडली होती फक्त जिजाऊंनी आणि शहाजीराजेंनी, आणि त्याला मूर्त रूप दिलं छत्रपती शिवरायांनी. त्या अशा जिजाबाई म्हणून ज्या नावरूपाला आल्या, त्यानंतर त्यांना आपण आता सगळे राजमाता माँसाहेब जिजाऊ म्हणून संबोधतो सगळे. त्यांचं विषयी 5-10 मिनटात बोलणं काही योग्य होणार नाही. पण आज पहिला व्हिडिओ आहे म्हणून आपण एवढ्या महान व्यक्तिमत्वाचा एक व्हिडिओ काढून आपल्या चॅनलची सुरुवात करावं असं वाटलं. आणि त्यांचा मृत्यू 17 जून 1674 रोजी पाचाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. आणि आपल्याला त्यांनी सूर्यपुत्र शिवाजी महाराज दिले. आणि पुन्हा एकदा आपण त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करू. जय हिंद,
जय महाराष्ट्र.